नमस्कार, मी अमोल. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर गेल्या 4-5 दिवसापासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे या ठिकाणी पंचगंगेच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होताना आपल्याला दिसते. कोल्हापुरात पडणाऱ्या ह्या पावसामुळे खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातले 9 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत. सध्या तुम्ही माझ्या पाठीमागे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, सध्या मी आलोय शिंगणापूर या ठिकाणी. खरं तर शिंगणापूर इथला हा जो बंधारा आहे या ठिकाणी हा पाण्याखाली गेलेला आहे. शिंगणापूर पासून चिखलीला जोडणारा हा बंधारा आहे आणि सध्या जर तुम्ही बघितलं तर हा पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी हे या बंधाऱ्यावरून या ठिकाणी वाहत आहे. तर राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्याने पाऊस पडत असल्यामुळं खरं तर पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होते आणि त्यामुळे हे कोल्हापूर जिल्ह्यातले जे बंधारे आहेत हे पाण्याखाली जाताना आपल्याला दिसत आहेत. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात जर सातत्याने पाऊस पडत राहिला तर ही पंचगंगेची पातळी वाढत जाईल असंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे खरं तर प्रशासनाच्या माध्यमातून पंचगंगा तीराला जी लोक राहतात त्यांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. खरं तर राधानगरी पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्यानं पाऊस पडल्यामुळं ही पातळी कुठेतरी आपल्याला वाढताना दिसते आणि ही पातळी जर अशीच वाढत राहिली तर पंचगंगेच्या तीराला जी लोक आहेत त्यांना या ठिकाणी स्थलांतर करण्यात येणार आहे असंही प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. आणि कोल्हापुरात पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे खरं तर कोल्हापूर जिल्ह्याला हवामान खात्याच्या माध्यमातून 2 दिवसाचा ऑरेंज अलर्ट या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन संकेतसह मी अमोल, महाराष्ट्र माझा, कोल्हापूर.